कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणगोटेंचं पार्थिव पुण्यात। शरद पवारांकडून शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक विशेष विमानानं महाराष्ट्रात नागपूर, मुंबई, पुण्यासह आतापर्यंत 120 पर्यटक सुखरूप परतले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एअरलिफ्ट। पहलगाम हल्ल्यानंतर आता सर्वपक्षीयांची बैठक होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ही बैठक। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक, तर नागरिक आणि सर्व पक्षांकडून उत्स्फूर्त बंद पाळला जाणार। दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3घांचा मृत्यू, फडणवीसांकडून पार्थिवाचं अंत्यदर्शन। पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख आणि जखमींना 50,000ची मदत मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवला। भारताकडून अटारी बॉर्डर सुद्धा बंद, तर पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मेपर्यंत परत येण्याचं सरकारचं आवाहन। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी, पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा मिळणार नाही। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा मोठा निर्णय। पाकिस्तान हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवलं। पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी 1 आठवड्यात, तर पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासात भारत सोडावा, परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचना। दहशतवादी कारवाईचा आरोप पाकिस्ताननं फेटाळला। पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा। पहलगाममधील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस देणार। जम्मू काश्मीर पोलिसांकडून घोषणा, तर दहशतवाद्यांना मदत करणारे 2 सैन्याच्या ताब्यात। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे आता तपासात मोठी मदत होणार। धर्मादाय रुग्णालयांच्या संनियंत्रणासाठी आता राज्यस्तरीय विशेष तपासणी पथक। देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। विशेष मदत कक्षामार्फत रुग्णालयातील कारभाराची सखोल तपासणी होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सुनावणी, तर निर्दोष मुक्ततेसाठी वाल्मिक कराडच्या अर्जावर कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष, तर लातूरहून बीडच्या कारागृहात रवानगीसाठी आरोपी विष्णू साठेच्या अर्जावर सुद्धा युक्तिवाद होणार। परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिस्टन पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद। वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांकडून आता पर्यायी मार्गाची व्यवस्था। नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे 2 वर्षांचा काळ लागण्याची शक्यता। विदर्भात उष्णतेच्या ऑरेंज अलर्ट दरम्यान नागपुरात देशातील उच्चांकी 45.8 अंश सेल्सिअस तापमान, तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सुद्धा उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज। मानखुर्दमध्ये मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू, मृतदेह बाहेर काढला। कंत्राटदार आणि मॅनेजरवर कारवाई झाल्याची माहिती, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। ठाण्यात आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार। जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी 24 तास पाणी पुरवठा बंद। बीडमध्ये डोक्यात दगड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न, हल्ल्यानंतर आरोपी पसार। माजलगावच्या तेलगाव रोडवरची घटना, ही घटना सीसीटीव्हीत कैद। सध्या जखमीवर उपचार सुरू। कृषी योजनांसाठी केंद्राकडून आता 2,314 कोटी रुपये मंजूर। गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा 407 कोटी रुपयांचा हा वाढीव निधी। राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण 319 कोटींचा हा निधी। आयपीएलमध्ये मुंबईचा हैदराबादवर 7 विकेट्स राखून विजय। सलग 4 विजयांसह मुंबईची पॉइंट्स टेबलवर आता 3ऱ्या स्थानी झेप। रोहित शर्माची ही दमदार कामगिरी। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।